नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की भैरवी ही टिपॉय साफ करत असते आणि कामवाली बाई मस्तपैकी डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असते. अशोक मामा आत येतात आणि भैरवीला म्हणतात की तू इकडे काम करतेस आणि ती काय तिकडे बसलीये. कामवाली बाई म्हणते की माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते नाहीये. अशोक मामा म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट. कामवाली बाई म्हणते की हो, या मॅडमनी आमच्या एजन्सीसोबत कॉन्ट्रॅक्ट केले. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढी कामं आहेत ना आम्ही तेवढीच करतो. त्यांना माहीत आहे सगळं. अशोक मामा म्हणतात की पगार किती घेता तुम्ही. कामवाली बाई म्हणते की 16,000. अशोक मामा मोठ्यानेच ओरडतात आणि म्हणतात की 16,000 1 BHK साठी. चल, 16,000 वगैरे काही मिळणार नाही. कामवाली बाई म्हणते कशाला रडता साहेब, तोच रेट आहे. तुमच्या घरची कामं करूची आणि जेवण करू. हे तरी बरा तुमचं घर पहिल्या माळ्यावर आहे म्हणून मी इलय, नाहीतर माझी तशी लिस्ट आहे. थांबा, दाखवते. असं म्हणत ती तिच्या मोबाईलमधलं ते रेकॉर्डिंगची लिस्ट चालू करते. त्यामध्ये असतं, मी स्टुलावर चढूची नाही, जळमाट साफ करूची नाही, कपड्याला इस्त्री करणार नाही, कपडे हाताने धुवायची नाही, पोरांची शिशू काढणार नाही, लादी हातानं पुसायची नाही, मॉबनेच पुसीन आणि येण्या जाण्याचे पैसे जाताना 84 रुपये आणि येताना 112 रुपये होतील आणि हाताने कपडे धुवत नाही. अशोक मामा म्हणतात की मग तू इथं काम करणार नाहीस. तर भैरवी पुढे येते आणि ती म्हणते की 1 मिनिट, मी हे सगळं ॲग्री केलेलं आहे. या बाईला मी एजन्सी थ्रू बोलवलंय आणि मला चालेल. अशोक मामा म्हणतात की असं कसं करता येईल. अरे घरामध्ये बाईने प्रेमाने आणि मायाने काम करायला पाहिजे. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही असं म्हणून कसं चालेल. कामवाली बाई म्हणते की साहेब, गोड बोलून आमका राबून घेऊ नका. अशोक मामा म्हणतात की असं आम्ही करत नाही. माणुसकी आहे आमच्यात. 15 वर्ष एक बाई आमच्याकडे काम करत होती. तिने कधी नाही असा विचार केला ना आम्ही तिला असं राबवलं. भैरवी म्हणते हो, पण त्यावेळेस फक्त 2च माणसं घरात होती. नंतर तर एकटेच होता तुम्ही. हे बघा, आता बायका मिळत नाही. तरुण मुली तर नाहीच नाही. ही बाई मिळाली आहे ना, मला चालणार आहे. मुळात ही कामं माझी प्रायोरिटीच नाहीये. मला ऑफिसची भरपूर कामं आहेत. त्या टेबलवर बसून मला काम करायचं होतं ना, म्हणून मी ते साफ करत होते. अशोक मामा म्हणतात पण म्हणून 16,000. भैरवी म्हणते मला परवडेल आणि तुमच्या खिशातनं नाही जाणार पैसे. अशोक मामा म्हणतात की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही. भैरवी म्हणते पण माणसं पैशाने विकत घेता येतात आणि चोख पैसे दिले ना तरच माणसं मिळतात. अशोक मामा म्हणतात पण ती टिकतातच असं नाही. त्यासाठी स्वभाव जुळून घ्यावा लागतो. भैरवी म्हणते हो, तुमचा आहे का तो स्वभाव, मग घ्या जुळून. मला काम आहेत, मी जाते. असं म्हणत भैरवी तिथून जाते. अशोक मामा कामवाली बाईला म्हणतात की ओ बाई, करा तुमच्या यादीत काय असेल ना तसं करा एकदाच. त्यानंतर इकडे आपण असं पाहतो की संयमी ही फार टेन्शनमध्ये असते. ती प्रियाच्या ग्रुपमधील 1-2 मुलांना फोन करून प्रियाबद्दल चौकशी करते. पण तिला प्रियाबद्दल काही माहिती मिळत नाही. पुढे ती जिनी नावाच्या एका मित्राला फोन करते आणि प्रियाबद्दल चौकशी करते. पुढे ती त्याला म्हणते की मला खूप भीती वाटते. पोलीस माझ्या घरी तर येणार नाही ना. तेवढ्यात पाठीमागून प्रभूबाई येतात आणि त्या संयमीला म्हणतात, काय गे संयमी, मी काय विचारते, प्रिया कुठे आहे. संयमी म्हणते की प्रिया मला नाही माहिती. प्रभूबाई म्हणतात, काय तोंड वर करून खोटं बोलतेस, लाज नाही वाटत का. तुझ्याबरोबरच गेली होती ना. कुठे आहे प्रिया. अगं कालपासून घरी आलेली नाहीये ती. संयमी म्हणते की व्हॉट. अहो काकू, मी पण सकाळपासून तिला फोन ट्राय करते पण तिचा फोन बंद येतोय. प्रभूबाई म्हणतात की वा, आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस का. संयमी घाबरतच म्हणते, अहो काकू मी पण टेन्शनमध्ये. हे ऐकताच प्रभूबाई घाबरतात आणि डोळ्यात पाणी आणतच म्हणतात की काय. संयमी, अगं काय झालंय सांग ना, बोल अगं. अगं काय झालं, तुझी दातखिळी बसली आहे का. अगं रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागले नाहीये तिच्या काळजीने. जीव चाललाय माझा. फोनही लागत नाहीये तिचा. तू गेली होतीस ना तिच्याबरोबर, कुठे आहे प्रिया मग. तर संयमी घाबरतच म्हणते की नाही, मला खरंच नाही माहिती कुठे आहे ती. प्रभूबाई म्हणतात की माहीत नाही. असं कसं माहीत नाही. अगं तुझ्याबरोबरच गेली होती ना. मग तू घरी आलीस, ती का नाही घरी आली. संयमी म्हणते मला नाही माहिती. मला त्या विकीने घरी सोडलं. प्रभूबाई म्हणतात की अरे वा, स्वतःची सोय बघून आलीस आणि माझ्या मुलीला तिला एकटीलाच तिकडे सोडलंस का. संयमी म्हणते काकू प्लीज माझं एकदा ऐकून घ्या ना. प्रभूबाई रागातच म्हणतात, काय ऐकायचंय ग. तुला बाहेर भटकायला जायला, मिरवायला, पार्टी करायला माझी लेक लागते ना. माझ्या लेकीने तुला ग्रुपमध्ये घेतलं. उलट तूच तिचे उपकार मांडायला पाहिजे. पण तू. हे बघ संयमी, तरणी पोर आहे ग माझी. कुठे हरवली असेल, काही झालं नसेल ना तिला. तर संयमी म्हणते काही होणार नाही सिरियसली. तर प्रभूबाई चिडतच म्हणतात की तू गप ग. नंबर दे मला त्या मुलाचा ज्याने तुला ड्रॉप केलं. विकी का कोण तो. संयमी म्हणते माझ्याकडे नाही आहे त्याचा नंबर.
प्रभूबाई म्हणतात, नाही आहे ना तुझ्याकडे नंबर? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी ना आता पोलीस स्टेशनमध्ये जाते तक्रार करायला. आणि हो, तुझ्या आजोबांना सांगून ठेव, जर पोलीस इथे आले ना चौकशी करायला तुझी, तर प्लीज त्यांना म्हणावं की आरडाओरडा करू नका. जोपर्यंत माझी मुलगी सापडत नाही ना संयमी, तोपर्यंत तुला मी सुखात राहून देणार नाही. माझ्या मुलीचं काही जर झालं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. असं म्हणून प्रभूबाई तिथून रागात निघून जातात. तर पुढे संयमी ही रियांशकडे हेल्प मागण्यासाठी जाते. याआधी संयमी रियांशला फोनवरती नको नको ते बोललेली असते. पैशांवरून बोललेली असते, काळजी करतो म्हणून बोललेली असते. त्यामुळं रियांशला तिचा राग आलेला असतो, तो नाराज असतो. संयमी तिथे येते आणि त्याला आवाज देऊ लागते. रियांश म्हणतो, काय काम आहे तुझं या लेम माणसाकडे? मगाशी फालतू बडबड केली ना ती इनफ होती. संयमी म्हणते, प्लीज एकदा ऐकून तर घे ना. रियांश म्हणतो, देणार आहे तुझे पैसे, पण अर्जंट पार्टीसाठी अर्जंट पैसे हवे असतील ना तर ते मी देऊ शकत नाही. आय एम सॉरी, तू इथून जा. संयमी म्हणते, रियांश आय एम सॉरी यार, इथे माझ्या आयुष्याची पार वाट लागली आहे. रियांश म्हणतो, का? सगळं ओके आहे ना, काही झालेलं नाही आहे. तुला मगाशी माझ्या काळजीचा राग आला होता, माझा कंटाळा आला होता, ॲटिट्यूड दिलास ना मला. संयमी म्हणते, अरे तेव्हा मला माहीत नव्हतं. रियांश म्हणतो, काय माहीत नव्हतं? संयमी सांगते, काल रात्रीनंतर प्रिया ही घरीच गेली नाही. रियांश म्हणतो, काय? संयमी म्हणते की हो, अरे मला प्रभूवंशी भेटल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या पोलीस तुझ्या चौकशीला येतील. प्लीज यार काहीतरी कर ना रियांश, मला खूप भीती वाटते. रियांश म्हणतो, मी काय करणार आहे आता, मी काय करू? संयमी म्हणते, जा आणि तिला शोधून आण. रियांश म्हणतो, मी कुठे जाऊ तिला शोधायला? तूच तर ओळखत होती ना तिच्या गँगला, मी तर एकदाच भेटलोय आणि माझ्याकडे त्यांचे कोणाचे नंबरही नाही आहेत. संयमी म्हणते की आय नो, पण प्लीज काहीतरी कर ना. तू असा एकटाच पर्सन आहे की जो मला आता हेल्प करू शकतो. मला काही सुचत नाहीये, मी पार ब्लँक आउट झाले. काहीतरी कर ना, हे सगळंच मेस झाले. जर का पोलीस माझ्या घरी आले ना तर मला कोणीच हेल्प करणार नाही. माऊसुद्धा खूप ओरडेल आणि ते तर मला ना कायमचं कोंडूनच ठेवतील. प्लीज यार मला काहीतरी हेल्प कर ना. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे ही कामवाली बाई काम करत असते. अशोक मामा तिच्या पाठीमागे राहून ती काय करते ते चेक करत असतात. ती बाई म्हणते की ओ, असे माझ्या मागे का उभं राहिलात? अशोक मामा म्हणतात की आता माझ्या घरात मी कुठे उभं राहायचं हे लिहिलंय का तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये? कामवाली बाई म्हणते की नाही, पण असं लक्ष ठेवू नका हा. अशोक मामा म्हणतात, घर कोणाचं आहे? कामवाली बाई म्हणते, तुमचं. अशोक मामा म्हणतात की किचन कोणाचं आहे? कामवाली बाई म्हणते, तुमचं. अशोक मामा म्हणतात, किचनमधलं सामान कोणाचं आहे? कामवाली बाई म्हणते, तुमचं. पुढे ती म्हणते, पण इथे किचनमध्ये जेवण कोण बनवणार आहे? अशोक मामा म्हणतात, तुम्ही. पुढे ते म्हणतात, पण ते कुणाच्या नरड्यात जाणार आहे जेवण? कामवाली बाई म्हणते, तुमच्या. अशोक मामा म्हणतात, मग मला ते कसं बनवतात हे बघायला नको का? तर भैरवी इकडून हे त्यांचं बोलणं ऐकून म्हणत असते की ओ गॉड, हे दोघं जण इम्पॉसिबल आहेत. पुढे की कामवाली बाई कढईमध्ये भाजीसाठी तेल ओतायला लागते. अशोक मामा म्हणतात की तेल जास्तीचं वापरू नका, सामानांची नासधूस करू नका, पिठाचे हात डब्याला लावू नका, एका डब्याचं झाकण दुसऱ्या डब्याला लावू नका, सांगून ठेवतो. कामवाली बाई म्हणते, कधीतरी असं होतं हो. अशोक मामा म्हणतात, चालणार नाही अजिबात. जसे तुमचे नियम आम्ही पाळायला पाहिजे ना, तसंच तुम्ही सुद्धा आमचे नियम पाळायलाच पाहिजे. तर भैरवी इकडे तिचं ऑफिसचं काम करत बसलेली असते. ती जगातलं पाणी घ्यायला लागते तर त्यातलं पाणी संपलेलं असतं. ती कामवाली बाईला आवाज देत म्हणते की करिश्माताई, पाणी द्या ना मला जरा. तर कामवाली बाई म्हणते की नाही, पाणी द्यायचं काम आमचं नाहीये. भैरवी म्हणते, म्हणजे काय? 2,000 रुपये जास्त देते, आता तरी द्याल का? कामवाली बाई म्हणते की नाही जमणार, 3,000 एक्स्ट्रा लागतील. भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, दिले, लवकर आता आणा पाणी. तर कामवाली बाई ही पाण्याचा ग्लास भरून भैरवीला देते. इकडे अशोक मामा स्वतःशीच म्हणत असतात, अरे काय चाललंय, नुसतं पाणी द्यायचे 3,000 रुपये? त्यानंतर इकडे संयमी आणि रियांश हे दोघं जण तोरणे काकांच्या घरी येऊन बसलेले असतात. संयमी म्हणते की रियांश, अरे आपण इकडे का आलोय? तर रियांश म्हणतो, तोरणे काकांचे कोणीतरी रिलेटिव्ह आहेत ना, पोलीसमध्ये आहेत ते. संयमी म्हणते, तोरणे काकांचं? अरे पण ते घरी येऊन त्यांच्यासमोर पसकले तर? रियांश म्हणतो, ते मी बघतो ना, जरा थांब. तेवढ्या तिथे तोरणे काका हे पाण्याचे ग्लास घेऊन येतात आणि म्हणतात की बोला, काय काम काढलं? रियांश म्हणतो, काका तुमच्या फॅमिलीमधलं कोणीतरी पोलीसमध्ये काहीतरी करतं ना? तोरणे म्हणतात, काहीतरी नाही, इन्स्पेक्टर आहेत ते. रियांश म्हणतो, हां ग्रेट, मग आम्ही बोलू शकतो का त्यांच्याशी? तोरणे म्हणतात, कशाबद्दल? काय रे बाबांनो, घरी काही प्रॉब्लेम झालाय का? तर रियांश म्हणतो, नाही, काहीच नाही. तोरणे म्हणतात की मग तुम्ही काही घोळ घालून ठेवलाय का? मला नीट काहीतरी सांगाल का? माझं सोडा, माझगावकरांना तरी सांगितलंय का? यावरती संयमी आणि रियांश हे दोघं जण मान खाली घालतात. तोरणे म्हणतात, अवघड आहे, खरंच अवघड आहे. बरं मला सांगा, नक्की काय झालं आहे ते? पुढे हे दोघं जण जे काही झालं ते तोरणेंना सांगतात. त्यानंतर सीन चेंज होतो. अडल्ट गेमवरून अनिश हा ईशानला बोलत असतो.
तो म्हणतो, की "आजोबांच्या मोबाईलमध्ये असे उद्योग का केले ईशान? खरं म्हणजे या वयात तुम्ही मुलांनी मोबाईलला हातसुद्धा लावला नाही पाहिजेत आणि त्यात हे सगळं गेम वगैरे. हे बघ ईशान, ही एक वेगळी इंडस्ट्री आहे. लहान मुलांसाठी नाहीये. हे त्याचं व्यसन लागतं. हे गेम व्यसन फार भयंकर असतं. त्यात आता हे सगळं अडल्ट कंटेंट आणि फक्त मोठ्या माणसांनी बघायच्या गोष्टी. ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये कशा शिरतील ना हे तुम्हाला पण कळणार नाही. तुम्ही खेळ म्हणून बघायला सुरुवात करता आणि मग त्याचं ॲडिक्शन होतं. आजोबांचा मोबाईल घेऊन त्यात लॉग इन करणं कसं काय कळलं रे तुम्हाला?" ईशान म्हणतो, "अरे काका ते सोपं असतं." अनिश म्हणतो, "आणि त्यात पैसे कसे भरणार होतात तुम्ही?" ईशान म्हणतो, "4 लेव्हल कंप्लीट झाले ना की मग पैसे भरायचे असतात. आजोबांना मोबाईलमधलं काही कळत नाही म्हणून मी त्यांच्या मोबाईलवरून लॉग इन केलं आणि तो गेम डाउनलोड केला. मला वाटलं की आजोबांना मी त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे भरलेले कळणार नाही म्हणून मग आम्ही हे सगळं केलं. म्हणूनच तर त्या दिवशी मी त्यांचं पासबुक घेतलं." हे ऐकल्यावरती अनिशला धक्काच बसतो आणि तो समोर पाहतो तर अशोक मामा सुद्धा हे सगळं ऐकतात आणि त्यांना सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे तोरणेंना काल रात्री पार्टीमध्ये जे काही झालं ते कळतं. तोरणे मोठ्यानेच म्हणतात, की "रेड, डायरेक्ट रेड. काय मुलं आहेत रे तुम्ही? हां संयमी, का नादाला लागलीस गं त्या प्रियाच्या? तुमची वय काय? तुम्ही करता काय? कुठून शिकता रे हे सगळं?" "अगं संयमी, तुझे आजोबा सतत कटकट करतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते अत्यंत तत्वनिष्ठ आणि नियमाला धरून चालणारे आहेत. आपली नात 16व्या वर्षी ह्या असल्या भानगडीत पडते हे जर त्यांना कळालं तर काय वाटेल?" रियांश म्हणतो, "काका ऐका ना, म्हणूनच आलोय तुमच्याकडे. बघा ना तुमची काही ओळख असेल तर. म्हणजे संयमीचं नाव या सगळ्यात कुठे अडकणार नाही ना असं काही करता येईल का आपल्याला?" जिथे रेड पडली ना तिथे पोलीस काही लोकांना घेऊन पण गेले. त्यांना संयमीचं नाव कळालं ना तर ते तिलाही घेऊन जातील. मेजर प्रॉब्लेम होईल हो काका. आणि आपण ना काळजी घ्यायला हवी की अशोक आजोबांना यातलं काही कळणार नाही. असं म्हटल्यावरती संयमीला जरा बरं वाटतं. पुढे रियांश म्हणतो, "प्लीज काका करा ना काहीतरी हेल्प." त्यानंतर इकडे अशोक मामा हे ईशानच्या जवळ बसतात आणि त्याला प्रेमाने समजून सांगत असतात, की "हे बघ ईशान, तू वयाच्या 17व्या वर्षी हातात मोबाईल घेतलास आणि मी 60व्या वर्षी. आम्हाला इंटरेस्ट नाही रे हे तुमच्या अशा टेक्नॉलॉजीमध्ये. आम्हाला जग जवळ आलेलं नकोय म्हणून आम्ही जगापासून थोडं लांब राहतो. आजकाल लोकांनी एकमेकांचे चेहरे नाही बघितले पण मोबाईल जास्त वेळ बघितलेला आहे. नको त्या वेळेत तुमच्याकडे मोबाईल आले ना त्यामुळे तुम्ही ह्याचा गैरफायदा घेता." अनिश म्हणतो, की "ईशान तू बाहेर जा." अशोक मामा म्हणतात, "अरे मी बोलतोय रे त्याच्याशी आणि तू काय म्हणतोय बाहेर जा?" अनिश म्हणतो, "प्लीज बाबा 2 मिनिटं मला ना तुमच्याशी बोलायचंय त्याला बाहेर जाऊ द्या." असं म्हटल्यावरती ईशान तिथून बाहेर जातो. पुढे अनिश हा अशोक मामांजवळ बसतो आणि म्हणतो, की "बाबा प्लीज चिडू नका. यामध्ये त्याच्या एकट्याचा दोष नाहीये, तुमचाही आहे." अशोक मामा म्हणतात, "तुझी बायको हेच म्हणाली. एका आठवड्यात जबाबदारी घेणार होती म्हणाली होती ना. काय झालं त्याचं? दिलं होतं ना तिने चॅलेंज." अनिश म्हणतो, की "बाबा हे बघा, हा प्रॉब्लेम आत्ता क्रिएट झालेलाच नाहीये. हा जुनाच आहे. त्याचे रिप्लिकेशन आत्ता दिसतायत फक्त." अशोक मामा म्हणतात, की "म्हणजे?" अनिश म्हणतो, "ईशानच्या पिढीत टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे ना, त्यात तो तरी काय करेल? चला, भलेही तो स्वतःहून नाही शिकणार, पण आजूबाजूच्या मुलांकडून हे शिकणं ऑब्व्हियस आहे." अशोक मामा म्हणतात, "बरोबर आहे तुझं. टेक्नॉलॉजी नाकारू शकत नाही आपण." अनिश म्हणतो, "बाबा, तुम्हालाही टेक्नॉलॉजी नाही शिकायची. आता यात तुमची काही वेगळी कारणं असतील. पण तुम्ही जर अज्ञानीच राहायचं ठरवलं ना, तर या जगात कोणी ना कोणी तुमचा गैरफायदा घेणार. कोणीतरी तुमचा गैरफायदा उचलेलच. बाबा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला हव्या. आज 10 वर्षाचा मुलगा तुमच्या नकळत हे उद्योग करू शकतो. उद्या कोणीही मोठा फ्रॉड करू शकतो. आणि चला, भले ईशान स्वतःहून काही शिकणार नाही, पण आजूबाजूच्या मुलांकडून ह्या गोष्टी शिकणं स्वाभाविक आहे." अशोक मामा म्हणतात, "बरोबर आहे तुझं म्हणणं. टेक्नॉलॉजी आपण नाकारू शकत नाही. नव्या पिढीबरोबर आपल्याला जुळूनच घ्यायला हवं." परफेक्ट बरोबर आहे तुझं म्हणणं. आपल्या मुलांना कोणीही फसवता कामा नाही आणि आपल्या मुलांनीही कोणाला फसवता कामा नाही. तात्पुरत्या सोयींसाठी घेतलेले निर्णय हे कायमच गैरसोय करत असतात. हे कळायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता सुद्धा थोडासा घाबरतो. कारण त्याने सुद्धा तात्पुरतं हे भैरवीसोबत लग्न केलेलं असतं. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे संयमी आणि रियाज हे दोघं जण तोरणीच्या घरातून निघालेले असतात. संयमी बोलत असते, की "काहीच फायदा होणार नाही या सगळ्याचा. बघ तू, ते काही त्यांच्या नातेवाईकांना फोन वगैरे करणार नाही आणि आपल्याला हेल्पही करणार नाही. उलट ते हे सगळं जाऊन ना त्यांना सांगतील आणि ते ना अजून काहीतरी मला बोलतील." रियाज तिला आधार देत म्हणत असतो, की "नाही काही होणार, काळजी करू नकोस." तेवढ्यात पोलीस हे प्रभूबाईंना हाताला धरून घेऊन चाललेले असतात आणि प्रभूबाई गयावया करत असतात, की "मी काही केलं नाहीये, माझ्या मुलीने काही केलं नाहीये अहो." असं त्या रडत म्हणत असतात. तर पोलीस मात्र त्यांना तिथून घेऊन जातात आणि त्यांच्या पाठीमागे ही सोसायटीतील लोकं पण आलेली असतात.
पुढे पोलीस त्यांना गाडीत टाकून तिथून घेऊन जातात. सगळेजण सोसायटीत जमा होतात आणि चर्चा करू लागतात. जनार्दन म्हणतात, "काय हो, काय झालं हे सगळं?" देसाई म्हणतात, की "काही कळालं नाही अहो. आम्ही तिथून जात होतो त्यांच्या घरापासून तेव्हा मोठमोठ्याने आवाज येत होता रडण्याचा. मी काही केलं नाही, माझ्या मुलीने काही केलं नाही." जनार्दन म्हणतात, की "नक्कीच या प्रियाने ना काहीतरी घोळ घालून ठेवला असणार आहे." "काय घातलं असेल बरं घोळ यांनी नेमके?" रुपाली म्हणते, की "आम्हाला काय माहिती, ते त्यांनाच माहीत असेल ना." तेवढ्यात तिथे सोसायटीमधील हे एक सदस्य येतात. आता ह्या सदस्यांचं नाव मला तरी अजून काही कळालं नाहीये. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढे हे सदस्य म्हणतात, की "मला माहिती आहे. कुठे आहे ती? अहो पोलिसांनी तिला पकडून नेलंय." सगळेजण शॉक होतात आणि म्हणतात, "काय?" पुढे ते सदस्य म्हणतात, की "त्या पोलीस स्टेशनचे हवालदार माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनीच मला सांगितलं, की कुठल्यातरी 8 ठिकाणी नशेत पडली होती ती." हे ऐकल्यावरती सगळेजण घाबरतात. सगळे म्हणतात, "अरे बापरे! हल्लीच्या ह्या पिढीना यांचं काही सांगता येत नाही." तर त्यांचं हे सगळं बोलणं वरतून संयमी आणि रियांश ऐकत असतात आणि हे सगळं ऐकून संयमीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.